नमन कलाई रंगभूमी पाई नमन कलाई रंगभूमी पाई कलेचे मी गुण गान गाय खेळ सरंग भरी माय अगमाय खेळ सरंग भरी माय नमन कलाई रंगभूमी पाई नमन कलाई रंगभूमी पाई कलेचे मी गुण गान गाय खेळ सरंग
देव हो, प्रत्यक्ष यमराजांनी आपल्या समस्त देवगणांना या सभेचे आमंत्रण दिले आहे आणि आमंत्रण देऊनही यमराज अद्याप आले नाही, हे काही मला योग्य दिसत नाही. होय देवेंद्रा, मला वाटते आपण तिलोत्तमेचा नृत्याविष्कार सुरू करूया. बरोबर आहे देवा. तिलोत्तमा, तुझ्या नृत्याला सुरुवात कर. नारायण नारायण शेष शयवरती शयन नाम गमी नारायण शेष शयवरती शयन नाम गमी यावे मुनिवर्य, आपले स्वागत आहे. मुनिवर्य, आपण योग्य त्या वेळी आणि योग्य त्या ठिकाणी तुम्ही आला आहात. परंतु मुनिवर्य, येथे येण्याचे प्रयोजन? नारायण नारायण देवेंद्र, माझे येण्याचे प्रयोजन मी आपणास स्पष्ट सांगतो. तत्पूर्वी समस्त देवगणांना या नारदाचा दंडवत करा. आशीर्वाद असो. नारायण नारायण, परंतु समस्त देव हो ऋषीमुनी, हे मी काय पाहतो? मुनिवर्य, प्रत्यक्ष यमाच्या सभेत यमराज तर आपल्याला कोणत्या दिसत नाही. त्यामुळे तिलोत्तमाचे नाच गाणे आपल्याला बंद ठेवले पाहिजे. नारायण नारायण, परंतु देवेंद्र, आपणास तरी कसे काय शोभा देते? ही तिलोत्तमा इतकी सजली असताना आपण ते नृत्य कसं काय बंद ठेवलं? मुनिवर्य, आपण केलेल्या स्तुतींनी माझे मन प्रसन्न झाले आहे. तिलोत्तमेचा साज शृंगार पाहून माझे मन मोहून गेले आहे. नारायण नारायण, मग वाट पाहता लवकरच नाचगाणे सुरू करूया. ठीक आहे मुनिवर्य, तिलोत्तमा, तुझ्या नृत्याला सुरुवात कर. Apa
आलो नसताना आमच्या दरबारामध्ये तिलोत्तमाचे नाच सुरू कसे काय? नारायण नारायण यमराज आम्ही तर तुमचीच वाट पाहत होतो हो की नाही देवेंद्र? हो बरोबर आहे मुनिवर्य. देवेंद्र आपल्या तर माहित असेल आमच्या आज्ञेशिवाय येथे येथे काहीच चालत नाही. परंतु यमराज एकदा तिलोत्तमेकडे पहा, तिचा हा सात शृंगार पहा आणि मला सांगा कोणाचा मग आवरेल. हेही बरोबर आहे देवेंद्र. देवेंद्र तिलोत्तमेचे नाच सुरू करा. हे काय यमराज, तिलोत्तमा तुझ्या नृत्याला सुरुवात कर. आणि कोणापासून देवाची सभा आली होती. त्या सभेमध्ये तिलोत्तमाचे नाचगाणे चालू असता माझे तेज जमिनीवर पडतात. त्यातून तुझी उत्पत्ती झाली. म्हणजे तिलोत्तमा नाचगाणे सुरू असताना
तुमच्या ते जमिनी वापरतात त्याची माझी उत्पत्ती झाली काय पिताश्री? होय, म्हणून तुझे नाव अग्नी सूर असे ठेवतो. ठीक आहे पिताश्री, परंतु मला अशी व्यक्ती द्या की हे साऱ्या धरती मंथन चालू बसवतात चालेल. हेच कर आणि देवांना सलोखी बरोबर सोड. ठीक आहे पिताश्री, मला आशीर्वाद द्या. तास तू येतोय. पिताश्री, या तुम्ही. मुनिवर्य, ते जमिनीवर पडताच त्यातून माझी उत्पत्ती झाली आणि ते सारे धरतीवर जाळून बसवतात आहे. नारायण नारायण अरे कृष्णा, परंतु तुला या वराची प्रचिती नारदा, या वराची प्रचिती म्हणजे नारायण नारायण अरे अग्निष्णा, या सभेमध्ये सारे देवगण हजर होते, परंतु सारे देव घाबरून पडले आणि सारे देवगण जाणार होते. महादेव आणि विष्णुदेव देवेंद्राच्या साह्यासाठी गेले असतात. अमरावतीवर चालकर तेथे सारे देव एकत्र भेटतील, त्यांना पराभूत करून सर्व घेऊन पळवतील. मुनिवर्य, असं त्या अमरावतीवर काय करतो आणि या साऱ्या देवांना पराभूत करून त्या अमरावती चालू बसला साथ करतो. ठीक आहे, येतोय. नारदा, त्या देवांना सावध केलं असतं. नारायण नारायण अरे अग्निष्णा, असं असतं तरी मी आता प्रथम आलो असतो का? तर ठीक आहे मुनिवर्य, येतो मी. इंद्रदेवा, सांभाळ त्या अमरावती. महादेवा, विष्णुदेवा, यमाच्या सभेमध्ये यमाचे देव जमिनीवर पडतात. एका असुराची निर्मिती झाली आणि त्यापुढे त्याचे काय झाले याची चिंता लागून राहिली आहे. होय देवेंद्र, याची आम्हाला चिंता लागून राहिली आहे. नारायण नारायण तुझे रूप मनोहर पाहू दे, तुझे रूप मनोहर पाहू दे. हरिनाम तुझे गुण
यावे यावे मुनिवर्य, आपण योग्य त्या वेळी आणि योग्य त्या ठिकाणी आला आहात. आम्हा सर्व देवगणांना एक चिंता लागून राहिली आहे. नारायण नारायण समस्त देव हो, आपणास कोणती चिंता लागून राहिले? मुनिवर्य, आपण त्या भव्य दिव्य सभेमध्ये हजर होता. त्या सभेमध्ये एका असुराची निर्मिती झाली व त्या राक्षसाच्या पुढे काय झाले त्याची चिंता लागून राहिली आहे आम्हा देवगणांना. नारायण नारायण समस्त देव हो, आपणास योग्य चिंता लागली आहे. त्या सभेमध्ये पुढे काय झाले ते मी आपणास स्पष्ट सांगतो. यमराजांचे तेज जमिनीवर पडताच एका असुराची निर्मिती झाली. यमराजांनी त्याचे नाव अग्निसूर असे ठेवले आहे आणि त्यास अशी शक्ती दिली आहे की हे सारे धरतीमंथन जाळून भस्मसात करशील आणि त्याची नजर साऱ्यावर लागली आहे. काय सांगतात मुनिवर्य? होय, मी आपणास सावध करण्यात आलो. मुनिवर्य, आपण आम्हाला सावध केले, आपण आपले दायित्व पार पाडले आहात. परंतु मुनिवर्य, हे लक्षात असू द्या, जे ते अभिलाष झाला, जे ते क्रोध आदेश आला, याचा संवाद झाला तो नाश पावे. होय देवेंद्रा, ज्याच्या माती अहंकार आहे त्याचा सर्व नाश हा निश्चित असतो. तेव्हा मुनिवर्य, या समस्त देवगणांच्या रक्षणासाठी आणि ह्या अमरावतीच्या रक्षणासाठी हा इंद्रदेव त्या असुराचा नाश करेल. तुम्ही निश्चिंत राहा. नारायण नारायण देवेंद्रा, तुम्ही ही निश्चिंत राहा, कारण तो पहा अग्निसूर इकडे मी तुला त्याच वेळेस सावध केले होते. मग तुझे का लास? नारायण नारायण अरे अग्निसूरा, मी देवांना सावध करायला आलो नाही. मग आपण का लास? अरे अग्निसूरा, मी हे पाहण्यास आलो की सारे देवगण एकत्र आहेत. तर ठीक आहे मुनिवर्य, आता सारे देवांना इंद्रदेवा, आपल्याला माहिती असेल यमराजे तेज जमिनीवर पडतात, त्यातून माझी उत्पत्ती झाली आणि आता सारे धरती मंथन जाळून भस्मसात करणार आहे. हे अग्निसूरा, विश्व निर्माता श्री परब्रह्म, विश्वाचे पालन करता श्री विष्णू नारायण आणि महादेवांच्या या समस्त देवगणांच्या साक्षीने मी अमरावती निर्माण केली आणि त्याचा मोह तुला असणे हे काळजी कर. म्हणूनच इंद्रदेवा, या अमरावती माझा मोह झाला आहे. मुकाट्याने तू निघून जा, नाहीतर काय करणार आहे? नाहीतर अग्निसूरा, अगदी विचार कर, वेळ गेली नाही. महाराजांना परत जा. कोण? विश्वाचा पालन करता साक्षात विष्णुदेव. विष्णुदेवा, देवांचा राजा
माझ्या युद्धातून पळून गेला. अग्निसुरा, तुला तुझ्या शक्तीचा मोह जडला आहे. विश्वाचे पालन करता म्हणून समस्त देवगणाचे आणि या धरती मंथनाचे रक्षण करणे माझे परम कर्तव्य आहे. की तू आल्या मार्गाने परत जा. नाहीतर प्राणाला मुक्ती. विष्णुदेवा, तुझा उपदेश होय मला. हे सारे देवाचे मंथन जाळून भस्मसात करणार आहे. माझ्या मार्गातून बाजूला हो, नाहीतर तर मग वेळ कशाला? अग्निसुरा, तुझा मोह आवर, नाही तर प्राणाला महादेवा, त्याची पर्वा तुम्ही देऊ नका. हा अग्निसूर स्वतःचं रक्षण करण्यास समर्थ आहे. ठीक तर मग स्वीकार युद्ध. तर मग हे कशाला? चालव तुम्ही रणदेवता. चालव तुम्ही रणदेवता. महादेवा, दैत्यदेव, विष्णुदेव, माझ्याकडे फोन केलेत. काय नारदा, काय पाहत आहेस? नारायण नारायण. अरे अग्निसुरा, तुझा नारदा, कसा आला देवांना सोडलंय आणि आता या अमरावती जाऊन भस्मसात करतो. नारायण नारायण. थांब अग्निसुरा, आता ही अमरावती तुझी झाली. काय या अमरावतीचा राजा झाला. राजा अग्निसुरा, हे राजसिंहासन तुझे झाले. काय नारदा, काय सांगत आहेस? हे राजसिंहासन माझे झाले. काय सार्वभौम सम्राट. देव हो, या अग्निसुराने सर्व त्रिभुवनात आळा माजवला आहे. हो देव हो, काय करावे काही सुचत नाही. यावर आपल्याला काहीतरी मार्ग काढला पाहिजे. हो, आपण सारे देवगण मिळून यावर विचार करूया.
नमो आदिगण हासो गजानन नमो आदिगण हासो गजानन देव सर्ववंदी गणरायाला समस्त देवगणांना या नारदाचा दंडवत प्रणाम. आज सारे देवगण एकत्र येण्याचे कारण तरी कोणते? मुनी वर्य आपल्याला तर ठाऊकच आहे त्या अग्निसुराने साऱ्या त्रिभुवनात हात माजवला आहे. तो अग्निसूर सारे धरतीमंथन झालाय निघाला आहे. काय करावे काही सुचत नाही. नारायण नारायण देव हो, आपण त्या विघ्नहर्त्या गणरायाची आराधना करूया. तोच हे विघ्न दूर करेल. ठीक आहे मुनी वर्य. मोरया मंगल मुरली गजानन मोरया
देवाने संपूर्ण त्रिभुवनात अहंकार माजवलाय आणि या देवांचे राज्य त्याने काबीज करून घेतले आहे. तेव्हा काय घडणार यावर तुम्हीच फक्त मार्ग काढा. देव आपण कोणतीच चिंता करू नका. मी घेतो त्याचं समजतो. आपण आपापल्या राज्यात परत जा. ठीक आहे. चला देव, आपण आपापल्या निवासाने परत जाऊ. चला. देव 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 म्हणता सर्व देव माझ्या युद्धात हरलेत आणि पळून गेलेत. आता अग्निसूर या त्रैलोक्याचा राजा झाला, म्हणजेच सर्व भव्य सम्राट झाला. हा अग्निसुरा, त्या मोहावर कोण आहेस तू? मी पार्वती तुझा गणेश म्हणजेच तुझा काय गणेशा माझा काय विमुटपणे इथून निघून जा, नाहीतर तुला चालून बसू सांगता रे. अग्निसुरा, हीच तुला घेऊन टाकणार आहे. तर मग वेळ कशाला होईल का तयार?
ऋषी मुनी देव हो हे काय झाले गणरायाचा धाव धाव होत आहे. नारायण नारायण देव हो गणरायाने अग्निसुराला गिळल्यामुळे त्याच्या अंगाचा धाव होत आहे. आपण सर्वांनी काहीतरी करून गणरायाचा धावा शांत करूया. हो मी माझ्या जवळचा हिमृष्ण वर्षाव गणाच्या मस्तकी करतो. मी माझ्याजवळ शीतल कमल गणरायाच्या मस्तकी ठेवतो. त्यामुळे गणरायाला पद्मपुराण नावाने ओळखले जाईल. मी माझ्या डोक्यावरील चंद्रकोर गणरायाच्या मस्तकी ठेवतो आणि भालचंद्र या नावाने त्याला ओळखले जाईल. नारायण नारायण इतकं करू नये. गणेशाचा धाव शांत होत नाही. ऋषी म्हणे आता तुम्हीच काहीतरी मार्ग काढा. मी माझ्या जवळ असलेला 21 दुर्वांनी गणरायाच्या मस्तकी ठेवतो. देव या 21 दुर्वांमुळे माझा धाव शांत झाला आहे. म्हणून मला या दुर्वा अतिशय प्रिय झाले आहे. यापुढे जो कोणी भक्त मला या दुर्वा मागी त्याला सहज त्याने तपे केल्याचे पुण्य मिळेल. तथास्तु. गौरी पुत्र विनायक भक्ता स्मरे स्मरे नित्यम् आयुः कामार्थसिद्धये सारी सर्ग सजला तुझ्या रे स्वागताला सारा निसर्ग सजला तुझ्या रे स्वागताला भाद्रपद
अधिपती झालो. या त्रिखंडामध्ये मला मला नामोहरण करणारा एकही योद्धा नाही. सारे जण माझ्या भीतीने माझे दास झाले. असा असा उग्रसेन राजाचा पुत्र आणि मथुरे नगरीचा राजा खाऊन माझे राज्य अगदी आनंदात चालले असता माझी लाडकी बहीण देवकी हिचा विवाह अगदी थाटामाटात केला. वरातीच्या वेळी मी तिच्या रथाचा सारथी झालो. वरात जात असताना अचानक विचार चमकू लागल्या आणि आकाश झाली. दृष्ट कंसा, तुझ्या बहिणीच्या रथाचा सारथी झालास. त्याच देवकीचा 8वा पुत्र तुझा नाश करणार आहे. तुझ्या बापाचा गडा भरला आहे. तेव्हा सावध राहा कंसा, सावध राहा. नाही नाही नाही, या प्रश्न ऐकतात माझ्या दरवाज्यात मस्तकात गेली. अंगाची लाई झाली. त्याच वेळी वसुदेव देवकीला कारागृहात बंद केले आणि चांडू मुष्टीला पारा देण्यास सांगितले. देवकीची 6 मुले घरा फिरून 5 आपटून मारून टाकली आणि 7 गर्भवती मूल नाहीसे झाले. आणि आता 8 गर्भ वाढत असतानाही त्यालाही या पाषाण आपटून मारून लागणार की मी आभार झालो. चांडू मुठे 8वा काढता जन्माला लागली दिवांगाच्या सांगा येतात. आणि अखेर तो दिवस उजाडला. श्रावण कृष्ण पक्ष अष्टमीला मध्यरात्री मुसळधार पाऊस पडत होता. ढग गडगडत होते. विजा चमकत होत्या. अचानक पहारेकरी झोपी गेले. देवकीच्या पोटी साक्षात विष्णूने जन्म घेतला. देवकी वसुदेवाला सांगू लागली, नाथ माझ्या बाळाला वाचवा, नाहीतर माझा भाऊ पुन्हा या बाळाचा जीव घेईल. अचानक दरवाजा उघडला. वसुदेवाने एका टोपलीत बाळाला घेतले. आणि घेऊन निघाला. सर्व पहारेकऱ्यांचा डोळा चुकून वसुदेव निघाला. अचानक लक्षात आले वसुदेवाचा परममित्र नंदकुमार हाच आपल्या बाळाला सांभाळू शकतो. वसुदेव बाळाला घेऊन गोकुळाकडे निघाला. आणि गोकुळात जाताना मध्ये लागते ती यमुना नदी. नदीला मुसळधार पावसामुळे पूर आला होता. तरीही वसुदेव नदी ओलांडण्यासाठी नदी पात्रात उतरला. पाणी वर येत होते, परंतु बाळाचे पाय पाण्याला लागताच पाणी ओसरू लागले. वसुदेवाने नदी पार केली. बाळाला घेऊन वसुदेव गोकुळाकडे निघाला. पाऊस वाढत होता. विजा चमकत होत्या. त्याच वेळी नंद यशोदेला देखील मुलगी झाली होती. वसुदेव गोकुळात नंद यशोदेच्या घरी पोहोचला. आपला मुलगा पाळण्यात ठेवला आणि त्या मुलीला घेऊन निघाला.
वसुदेव कारागृहात परत आला. कारागृहाचे दरवाजे बंद झाले आणि बाळाचा रडण्याचा आवाज आला. ते ऐकून त्याच्याच कारागिरी जागे झाले. लगेचच जीवाचा कंसाला कळली. तुला तुझ्या शक्तीचा गर्व झालाय, म्हणूनच तुझा नाश करण्यासाठी देवकीच्या पोटी 8वा पुत्र जन्माला आला आहे आणि तोच तुझा काळ आहे. तेव्हा सावध राहा, सावध राहा कंसा, सावध राहा. तुझा अंत जवळ आला आहे. सावध राहा कंसा, सावध राहा. सुदामा, आपण खूप दिवस कोणताच खेळ खेळलो नाही. कोणता खेळ खेळूया? आज आपण चेंडूबळीचा खेळ खेळूया. ठीक आहे. हे बेंद्या मी घेऊन येतो. नको रे. पहिली बॅटिंग माझी. मागच्या वेळी तू माझं नाव सोडून गेला होता. तू बॉलिंग करा. दुसरा कुठं आहे? जोडीचा आहे. जोडीचा आता कामाला गेलाय. तू मला मला सांगितलं नाही त्याने. हरे गाना यमुना Thank you.
या
अगं राधे, आपण मथुरेच्या बाजारात चाललो खरं, पण आपल्याला मथुरी चाट माहित आहे का? अगं राधे, अगं सखी, आम्हाला मथुरी चाट धडेच माहित नाही. ते शेजारचं माणूस मारत्या मावशी, अगं ए मावशी, मावशी, अगं ए मावशी, काय ग पोरीनो? अगं मावशी, आम्ही साऱ्या पोरीने मथुरीच्या बाजारात जायचं ठरवलंय, पण आम्हाला मथुरी चाट मुलीच नाही माहित, म्हणून तुला हाक मारली. असं का? तुम्हा आजकालच्या पोरींचं असं काही तुम्हाला काहीच माहित नसतं. आले हा, हे लवकर आले का आले? थांबा थांबा पोरीनो मी येते, जाऊ नका बिगी नका. थांबा थांबा पोरीनो मी येते, जाऊ नका बिगी नका. थांबा थांबा पोरीनो मी येते, जाऊ नका बिगी नका. थांबा थांबा पोरीनो मी येते, जाऊ नका बिगी नका. थांबा थांबा पोरीनो मी येते, जाऊ नका बिगी नगर. थांबा थांबा पोरीनो मी येते, जाऊ नका बिगी नगर. नाही चालवत या मावशीला तुमच्या गजोडी भैया. नाही चालवत या मावशीला तुमच्या गजोडी भैया. नाही चालवत या मावशीला तुमच्या गजोडी नगर. नाही चालवत या मावशीला तुमच्या गजोडी नगर. थांबा थांबा पोरीनो मी येते, जाऊ नका बिगी नका. थांबा थांबा पोरीनो मी येते, जाऊ नका बिगी नका. थांबा थांबा पोरीनो मी येते, जाऊ नका बिगी नगर. थांबा थांबा पोरीनो मी येते, जाऊ नका बिगी नगर. कामावर जायला उशीर गपार, टाकणार बाकर कशी ग येणार. भीती दण्याची मनी माझ्या गपार, निगदाना जीव माझा होई कालीवर. नवऱ्याचा राजा कसा मी बहीण. थांबा थांबा पोरीनो मी येते, जाऊ नका बिगी नका. थांबा थांबा पोरीनो मी येते, जाऊ नका बिगी नगर. थांबा थांबा पोरीनो मी येते, जाऊ नका बिगी नगर. नाही चालवत या मावशीला तुमच्या गजोडी भैया. नाही चालवत या मावशीला तुमच्या गजोडी भैया. नाही चालवत या मावशीला तुमच्या गजोडी नगर. नाही चालवत या मावशीला तुमच्या गजोडी नगर. थांबा थांबा पोरीनो मी येते, जाऊ नका बिगी नका. थांबा थांबा पोरीनो मी येते, जाऊ नका बिगी नका. थांबा थांबा पोरीनो मी येते, जाऊ नका बिगी नगर. थांबा थांबा पोरीनो मी येते, जाऊ नका बिगी नगर. अगं बया 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 बया, कशाला मला हाक मारली? अगं मावशी, आम्ही सारे पोरी मिळून मथुरीच्या बाजारात जायचं ठरवलंय, पण आम्हाला मथुरी चाट मुलीच नाही माहित, म्हणून तुला हाक मारली. असं का? तुम्हाला आजकालच्या साऱ्या पोरींचं असंच आहे, तुम्हाला काहीच माहित नसतं. चला तर मग जाऊया मथुरेच्या बाजाराला. चल तर. अगं पोरीनो, काय ग मावशी? तुम्ही मथुरे बाजारात चाललं खरं, पण तुम्ही घेतलात काय, नेसलात काय, सांगितलं नाही ते? ते सांगितलेच पाहिजे, त्याशिवाय मला चुकी होणार नाही. अगं हो, सांगितलंच पाहिजे, त्याशिवाय मला विक्री होणार कशी? सांगल्या मी घेतले तू आणि चालले मथुरीच्या बाजाराला. वागवा, अरे छान. मावशी मी घेतले दूध, चालले मथुरेच्या बाजाराला. मावशी मी घेतले लोणी आणि चालले मथुरीच्या बाजाराला. वाघा राजे, आज काय लोणी काय? पण जातेस कधी बाजाराला? पण तेवढी नटलेली का? कोणी येणार आहे की काय भेटायला? आहे कोण? ठीक आहे. ग मावशी मी घेतले दही आणि चालले मथुरीच्या बाजाराला. असं का? चला तर मग जाऊया मथुरेच्या बाजाराला.
अगं पोरीनो, काय ग मावशी तू मथुरे बाजारात चाललंच खरं पण मथुरेचा अवघड घाट त्यात वाकडी तिकडे वाट जायचं कसं एखादं गाणं तरी म्हण पाहू म्हणत्या घेऊनी दुधाचे माड जाऊया घेऊनी दुधाचे माड जाऊया पराला
थांब राधे, तुला असे बाजारी जाता येणार नाही. आपल्याला म्हणतात तरी कोण? राधे, मला श्रीकृष्ण भगवान म्हणतात. श्रीकृष्ण भगवान असे असतात. मग राधे कसे असतात? पाय पद्मा, लिंबी हिरा, मस्तकी तुरा, विटेवरी विठ्ठल विठ्ठल करत असतात. राधे, या कलियुगात मला निरनिराळे अवतार धारण करावे लागले. मग आपल्या जन्मदिला सांगा. ऐक तर,
जन्म कुणा कोण त्या युगी कशावतरल्या राधे पाऊल कुणा कोण त्या युगी कशावतरल्या राधे पाऊल कुणा ऐक राधिके अग राधिके ऐकून घे राधे जन्म कुणा ऐक राधिके अग राधिके ऐकून घे राधे जन्म कुणा कोण युगी कशावतरल्या राधे पाऊल कुणा कोण युगी कशावतरल्या राधे पाऊल कुणा ऐक राधिके अग राधिके ऐकून घे राधे जन्म कुणा ऐक राधिके अग राधिके ऐकून घे राधे जन्म कुणा कोणत्या युगी कशावतरल्या राधे पाऊल कुणा कोणत्या युगी कशावतरल्या राधे पाऊल पंचवतारणी दरिला नाद पहिला सागरामध्ये मी संगासूर तो वदिला सागरामध्ये मी शंकासूर तो वदिला सागरामध्ये मी शंकासूर तो वदिला तुर्मावतारणी सिंधू मंथनाला मेरू पर्वताला पाठीवरी मी घेतला पेरू पर्वताला पाठीवरी मी घेतला पेरू पर्वताला पाठीवरी मी घेतला ऐक राधिके अग राधिके ऐकून घे राधे जन्म
राधिके ऐकून गेला दे जन्मगुणा. राधे ऐकल्यास माझे जन्मगुणा. अगं सख्यानो, हे खरंच श्रीकृष्ण भगवान आहेत, त्यांना आपण शरण जाऊया. देवा मी तुला शरण आले. जा तुला रजा आहे. देवा तुला शरण. जा तुला रजा आहे. देवा तुला मी शरण आले. जा तुला रजा आहे. देवा मी तुला शरण आले. थांब राधे. 7व्या अवतारी दिलेले वचन 8व्या अवतारी पूर्ण कर. काय ना जाऊ दे रे मला उशीर झाला. अरे काना तुझी राधा नको लावू भलत्या नादाला. राग सोडून दे मला समजून गेला. जवळ घेऊन गाली गोड पाणी तुदेना. जवळ घेऊन गाली गोड पाणी तुदेना. अरे राधा तुझी राधा नको लावू भलत्याच्या नादा. राग सोडून दे मला समजून घेना. जवळ घेऊन गाली गोड पाणी तुदेना. जवळ घेऊन गाली गोड पाणी तुदेना. हरे काना तुझी निराला नको लावू भलत्याच्या नादा. राग सोडून दे मला समजून गेला. जवळ घेऊन गाली गोड पाणी तुदेना. जवळ घेऊन गाली गोड पाणी तुदेना. अरे काना तुझी राधा नको लावू भलत्याच्या नादा. राग सोडून दे मला समजून घेना. जवळ घेऊन गाली गोड पाणी तुदेना. जवळ घेऊन गाली गोड पाणी तुदेना. मुराली ऐकून राधाई फुलली. बघता बघता सीताई जुळली. बघता बघता प्रीतई जुळली. बघता बघता प्रीतई जुळली. मुराली ऐकून राधाई फुलली. बघता बघता सीताई जुळली. बघता बघता प्रीतई जुळली. बघता बघता प्रीतई जुळली. तुझी माझी जन्माची साथ घे तू माझा अरे काना तुझी राधा नको लावू भलत्याच्या नादा. राग सोडून दे मला समजून घेना. जवळ घेऊन गाली गोड पाणी तुदेना. 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 तुझी मी राधा नको लावू भलत्याच्या नादा. राग सोडून दे मला समजून गेला. जवळ घे